एका बाजूला संथपणे वाहणारी चंद्रभागा तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरचा अहिल्यादेवी पूल आणि अचानक रात्रीच्या शांततेत झालेला तो भीषण थरार। रविवारी रात्री 8:30 वाजलेले होते, मात्र याच दरम्यान एका भीषण अपघातानं पंढरपूर हादरलं। दोन वाहनांची समोरासमोर धडक आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। थेट 25 फूट खाली चंद्रभागा नदीपात्रात मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला। कर्नाटकमधून ऊसतोड कामगारांना घेऊन करकमच्या दिशेने एक ट्रॅक्टर निघालेला होता। दिनेश दगडू देशमुख यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर ट्रॉली भरून ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावाकडे घेऊन जात होता। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर समोरून येणारा तो काळरूपी कंटेनर आणि ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर यांची अहिल्यादेवी पुलावर समोरासमोर धडक झाली। हे दृश्य इतकं भयंकर होतं की पाहणाऱ्यांचा अक्षरशः थरकाप उडेल। धडक एवढी जोरदार होती की ट्रॅक्टरसह 2 ट्रॉली आणि तो कंटेनर हा पुलाचा कठडा तोडून तब्बल 25 फूट खाली थेट चंद्रभागा नदीपात्रात कोसळले। रात्रीचा अंधार आणि खाली कोसळणारी अवजड वाहनं आणि कामगारांचा तो हृदयद्रावक आक्रोश, एकूणच हृदय पिळवटून टाकणारा तो प्रसंग होता। या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक अरविंद रघुनाथ काळे राहणार जोळोली याचा जागीच मृत्यू झालाय। त्याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची भीषणता इतकी होती की मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता। रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता, जणू काळच त्या ठिकाणी येऊन थबकलेला आहे। या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील वैभव भोसले आणि मुन्ना भोसले या स्थानिक तरुणांनी देवदूतासारखी धाव घेत मदत कार्य सुरू केलेलं होतं। यानंतर तहसीलदार सचिन लंगुटे, प्रांताधिकारी सचिन इथाफे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठलं। ट्रॅक्टरमधील 10 पैकी 8 जण मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावलेले आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। बया काळे, विनोद गायकवाड, महादेव पप्पू काळे, लक्ष्मीबाई चव्हाण, बाबा काळे, राजा काळे तसेच राजू चव्हाण या सर्वांवर सध्या पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे सर्वजण जोळोली तालुका पंढरपूर येथील रहिवासी आहेत। एका चुकीच्या वळणाने किंवा वेगाच्या हव्यासाने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। पंढरपूर शहर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करतायत, पण तो ब्लॅक संडे जोळोली गावासाठी आणि या मजुरांच्या कुटुंबासाठी कधीही न विसरता येणारी जखम देऊन गेलेला आहे।